नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण अशा एका व्यक्तीची कहाणी ऐकणार आहोत ज्या आयुष्यात संघर्ष आणि वेदना यांचा सामना करत एका अद्भुत वळणावर पोहोचल्या। बंजारा तांडा, तालुका माहूर, जिल्हा नांदेड येथे जन्मलेले विनोद चव्हाण आपल्या आरोग्याच्या गंभीर समस्यांनी ग्रस्त होते। भगंदराचे ऑपरेशन, भीतीदायक कॅन्सरची शक्यता, आर्थिक संकटे आणि समाजाकडून मिळणाऱ्या उपेक्षेने त्यांचे जीवन कठीण बनले होते। परंतु एक दिवस त्यांच्या आयुष्यात एक अनोखा क्षण आला। संत रामपालजी महाराज यांचा सत्संग बघताना त्यांना आशेचा किरण दिसला। टीव्हीवर दिसणाऱ्या एका साक्षीदाराच्या अनुभवाने त्यांना प्रेरित केले। मग त्यांनी ज्ञानगंगा हे पुस्तक मागवले, वाचले आणि त्यांच्या मनात एक दृढ निश्चय निर्माण झाला। जीवनाचा खरा मार्ग सापडल्याशिवाय थांबायचं नाही। गुरुदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यात अकल्पनीय बदल झाले। रोग नाहीसे झाले, आर्थिक संकट सुटले आणि कुटुंबात शांती नांदू लागली। आज ते संपूर्ण समाजाला एकच संदेश देतात, संत रामपालजी महाराज यांच्या शरणात येऊन सद्भक्ती स्वीकारा, तुमचं आयुष्यही सुखमय होईल। चला जाणून घेऊया त्यांच्या शब्दातच त्यांचा अद्भुत प्रवास। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? दास विनोद चव्हाण। आपण कुठून आलात? आम्ही बंजारा तांडा, तालुका माहूर, जिल्हा नांदेड। आपला व्यवसाय काय आहे? शेती आहे। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2 एप्रिल 2020। संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? पारंपरिक देवी देवताची तुळजाभवानीची पूजा करत होतो। घरात असं समजा तुळजाभवानीची बकऱ्याचा प्रोग्राम व्हायचा, 2-3 वर्षांना बकरा कापायचं, तुळजापूरला यायचं आणि सतत आम्ही समजा तुळजाभवानीची पूजा करायचं। नंतर साईबाबाची भक्ती करत होतो। साईबाबाला पण शिर्डीला यायचं। नंतर आम्ही शेखफरीद बाबाजी करत होतो, गणपती घरी बसवत होतो। शेखफरीद बाबाजी पण आम्ही बकरे कापत होतो आणि ह्या पारंपरिक आम्ही समजा कितीक वर्षापासून आमच्या 4 पिढीपासून हेच भक्ती करत होतो आमच्या घरात पूर्ण। आणि आमच्या घरात गोकुळ अष्टमी हे 4 पिढ्यापासून म्हणत होतो। कृष्ण जन्म जे आहे समजा गोकुळ अष्टमी हे पिढ्याने पिढ्या आम्ही समजा तिथंच म्हणजे त्या पहिल्यापासूनच आम्ही करत होतो। सर, जसं तुम्ही सांगत आहात की अगदी आपण लहानपणापासूनच परंपरागत जी काही भक्ती साधना आपल्या समाजामध्ये होते ती भक्तिविधी आपण करत होतात। आपण साई भक्तसुद्धा होतात। त्याचप्रमाणे आपण शेख फरीद बाबा यांचीसुद्धा आपण भक्ती केलेली आहे। मला हे विचारायचं आहे की आपण जागोजागी वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या देवांकडनं ही भक्ती साधना करत होतात, तर ह्या भक्ती साधनात असतानाच आपल्याला असं का जाणवलं की आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी किंवा संत रामपालजी महाराज हे कोण आहेत आणि ते काय देतात समाजाला, हे आपल्यापर्यंत कसं पोहोचलं? सर, जे आम्हाला समजा संत रामपाल महाराजांच्या चरणाचे आहे जे पहिले आमच्या परिवारात समजा मला दुःखी होतो मी। माझं म्हणजे ऑपरेशन झालं, भगंदरचं ऑपरेशन झालं माझं आणि ऑपरेशन झाल्यानंतर मी सतत म्हणजे एक बेड रेस्टवरच होतो आणि मला त्या दवाखान्यात नेलं। तिथं सांगितलं माझं 750 ml पस निघालं आणि तिथं सांगितलं तुला कॅन्सरची पण शिकायत होऊ शकते। पण असं करल्यानंतर मी मग सतत टी व्ही बघत एक दिवस मला संत रामपाल महाराजची साधना टी व्हीवर मला प्रोग्राम दिसला आणि त्या प्रोग्राममध्ये मी लाईव्ह जसं समजा हे करते, समजा की इंटरव्ह्यू देते, जसं आजचा माझा आहे तसं समजा मी टी व्हीवर बघितलं तर त्याच्यात सांगितलं की इथं भगंदर पण चांगला होतो, कॅन्सर पण चांगला होतो। त्या इंटरव्ह्यूनं मग मी एक पुस्तक तिथे ॲड चालू होतं टी व्हीवरच बघता की पुस्तक ज्ञानगंगा पुस्तक वाचा म्हणून, म्हणजे असं पट्टी चालू होती। मग SMS करून मी पुस्तक बोलवलं आणि त्या पुस्तक वाचलं। पुस्तक वाचल्यानंतर मला असं झालं की ह्याच्यात आपल्याला जे रोग आहे हे बरं होते। मग आपण संत रामपाल महाराजांच्या चरणात जायला काही हे नाही। मग आम्ही 15 दिवस 1 महिना समजा आम्ही सर्व परिवारच संत रामपाल महाराजजीचा सत्संग बघायचं संध्याकाळी आणि पुस्तक वाचायचं मी। मग त्याच्यात मला असं झालं की पुस्तक वाचता मी 7:30-8 वाजता जेव्हा सत्संग संपलं त्यावेळेस मी बरवाला आश्रमला मी फोन लावलं 8:30ला की मला आजच नामदीक्षा घ्यायचं आहे। पण मी सांगितलं मग तुम्ही महाराष्ट्रामधला नांदेड जिल्हा आहे आणि माझा माहूर तालुका आहे आणि मी बंजारा तांड्याचा रहिवासी आहे, तर ठीक आहे म्हणजे कोणी तुझ्याजवळ आहे का संत रामपाल महाराजचे शिष्य? म्हटलं यवतमाळचे भगत येते इथं पुस्तक ठेवायला। मग मी यवतमाळच्या भगतला ओळखत होतो। मग ते यवतमाळचे भगतजी मला म्हणजे पुस्तक दिलं ज्ञानगंगा आणि त्यानं सांगितलं की तू खरंच करता का? तू तर लई म्हणजे मी दारू पण पित होतो, म्हणजे आगाऊ व्यसनमध्ये होतो मी।
मग अरे तू म्हणे हे करणार नाही. म्हटलं नाही मला नामदीक्षा घ्यायचंच आहे, ह्याची माझी बिमारी चांगली होते. आणि दुसऱ्या दिवशी मला नामदीक्षा दिली. आणि नामदीक्षा झाल्यानंतर मी गुरुजीला एवढंच सांगितलं की गुरुजी, संत रामपालजी महाराज, तुम्ही खरंच संत रामपालजी परमात्माचे अवतार आहे, तर मला या बिमारीतून मुक्त करा. मग मी त्याच दिवशी असं संकल्प केला की परमात्मा, मी आजपासून हे गोळ्या करणार नाही. मग असं झालं माझं की मी गोळ्या त्या दिवशी बंद केल्यानंतर मी सांगितलं की आता मी गोळ्या घेणारच नाही. मग आजपासून आजपर्यंत म्हणजे 3 वर्ष झाले मला, मी कधी एक गोळ्या घेतल्या नाही. आणि ती बिमारी कशी गेली हे मला पण माहीत नाही. सर, जसं आपण आता उल्लेख केला की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे आपण सत्संगाच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे ज्ञानगंगा ह्या पुस्तकातून आपण अर्जित केलं. आणि आपण संत रामपालजी महाराजांना अगदी अंतःकरणातून हाक दिली की मला जो रोग आहे, जो काय आपला भगंदराचा जो त्रास होता, त्या असह्य अशा वेदनातून जर तुम्ही मला राहत देत असाल तरच तुम्ही परमेश्वर आहेत, अशी तुम्ही त्यांना हाक दिली. आणि परमेश्वराने तुमचं म्हणणं ऐकलं आणि तुम्हाला त्यातनं बाहेर काढलं. हा एक मोठा लाभ आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आला. मला हे विचारायचं आहे की हा लाभ तर ढोबळमानाने आपण सांगितलेलाच आहेच, त्या व्यतिरिक्तसुद्धा आपण जेव्हा संत रामपालजी महाराजांच्या शरणात आला त्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय काय बदल किंवा काय काय अनुभव आपल्याला व आपल्या कुटुंबाला आलेत? माझ्या कुटुंबाला तर सर खूप काही अनुभव आला. आणि माझ्या कुटुंबात काय, आमच्या घरात पण समजा म्हणजे एकदम त्रास होता. म्हणजे सर्व आमचे नातलग पण कोणी यायचे नाही. कारण समजा आम्ही कर्जबाजारी झालो होतो. कर्जबाजारी झाल्यानंतर आमचे नातेवाईक कोणी येत नव्हते. आता आपल्याजवळ पैसे मागते भरून. संत रामपालजी महाराजच्या कृपेनं सर्व 4.5 लाख रुपये कर्जातून मी डील झालो. आणि नंतर आज मी गुरुजीच्या कृपेनं, संत रामपालजी महाराजाच्या कृपेनं माझं पूर्ण व्यवहार सुरळीत झालं. दुसऱ्या वर्षी मी विहीर खणली 1 लाख रुपयाची. 1 बूंद पाणी नाही लागलं. असं धुवा उडलं म्हणजे विहिरीतून 43 फूट केल्यानंतर. आणि गुरुजीच्या कृपेनं, संत रामपाल महाराजाच्या कृपेनं त्या विहिरीत आज 2 एकर मी इरिगेशन बी करतो. पूर्ण इरिगेशन करून आज उन्हाळ्यात सर्वांच्या विहिरीचे पाणी कमी होते, माझ्या विहिरीत पाणी वाढतो. हे एक माझा चमत्कार झाला. आणि माझ्या घरात गाई आहे. आणि गाईचं कसं समजा की एक गाईनं 5 किलो तांदूळ खाल्लं होतं. 5 किलो तांदूळ खाल्ल्यानंतर ते सर्वच सांगते की गाई तांदूळ खाल्ल्यानंतर म्हणजे वाचतच नाही. पण कसं झालं की ते गाईला काहीच झालं नाही. फक्त माझ्या भक्तमतीनं हात जोडून गुरुजीच्या शरणात जाऊन प्रार्थना केली. ते गाई पण आज सुरक्षित आहे. आणि एक गाईचं आता 1-1.5 महिना पहिले तर तात्काळ म्हणजे हे आहे समजा, उदाहरणार्थ आहे म्हणजे परीक्षा आहे की त्या गाईला समजा 2 महिन्यापासून दूध देत होती आणि नंतर ते एकदमच बंद झाले एकाच दिवशी. मी म्हटलं परमात्मा आहे, हे काय झालं आमच्यासोबत. मग गुरुजीनं दंडवत प्रणाम केल्यानंतर तर 2 लिटर एका टायमाला देते. 4 लिटर दिवसातून दूध देता येते. सर, जसं आज आपण इथं वर्णन केलं की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीनंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्वरूपात. तर ह्या आपल्या लाभातनं आपण आपल्यासारखे जे आपले जे समाज बांधव आहेत, त्याचप्रमाणे जो मित्रपरिवार आहे आणि खास करून जो श्रोतावर्ग आज आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? मी माझ्या समाज बांधवाला एक असा संदेश काही नाही, प्रार्थना करतो हात जोडून की संत रामपालजी महाराजच्या शरणात या आणि पूर्ण सद्भक्ती मिळते. आणि सर्व काही आपल्या मागचं समजा जे रोग आहे, समजा बिमारी आहे, आर्थिक अडचण आहे, शारीरिक कष्ट आहे, सर्व काही या शरणात आल्यानंतर, संत रामपाल महाराजांच्या शरणात आल्यानंतर सर्व आपलं नाहीसं होतो. आणि माझ्या भाषेत म्हणजे बंजारा भाषेत हानू कुचू मार समाज आहे ना की हात जोडून विनंती करू जो की संत रामपालजी महाराज सरने माव आणि सेवेत नको आपण हे रोगेती, आर्थिक कष्टेती बरे येते मुक्त वे जाव. सर, जसं तुम्ही आज समाजाला आवाहन करत आहात की समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवं आणि जर त्यांना आपल्या दुःखापासून, कष्टापासून आणि ज्या काही अडीअडचणी आहेत त्यातून जर दूर व्हायचं असेल तर सद्भक्ती स्वीकारून संत रामपालजी महाराजांची शरण घेणं अनिवार्य आहे. या भावनेतनं जर एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षेत यायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल?
तर ह्या टी व्ही आणि प्रसार माध्यमातून समजा आज संत रामपालजी महाराजचा सत्संग येतो, टी व्हीवर पण येतो आणि त्याच्यावर समजा आपला अनुभव म्हणजे नाव दीक्षा घ्यायचं आहे तर हर जिल्ह्यात सेवा केंद्र नामदान सेंटर झाले आहे, त्याच्यावर आपण नामदान घेऊ शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग प्रसारित होतात, त्याचप्रमाणे आज आपली जी मुलाखत होत आहेत त्या मुलाखतीदौरान टी व्हीवर काही नंबर फ्लॅश होत आहेत. त्या नंबरवर जर संपर्क साधकाने साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ शकेल. मला हे विचारायचं की या नामदीक्षेसाठी जेव्हा आपण स्वतःसुद्धा ही जी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तेव्हा आपल्या स्वतःला किंवा जो व्यक्ती आज संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ पाहत आहे त्या व्यक्तीला या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात? ह्या नामदीक्षेसाठी 1 रुपये तर मला लागलं नाही आणि कोणाला पण लागणार नाही. हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. कोणत्याही भक्ताला, कोणत्याही संताला, आपण संत रामपाल महाराजांच्या नामदीक्षा घ्यायच्या आहेत तर 1 रुपये बी चार्ज लागत नाही, 1 रुपये बी मागत नाही कोणी, आणि कोणी घेत बी नाही. फ्री आपल्याला नामदीक्षा देते. धन्यवाद साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.